आंबिवली रेल्वे स्थानकात इराणी जमावाची अंधेरी पोलिसांवर दगडफेक। कल्याण आंबिवली इराणी वस्ती नेहमीच वादात असते। आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर दगडफेक करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत। कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण मुंबई पोलीस दलात खळबळ माजवणाऱ्या आंबिवलीतील मुंबई पोलिसांवरील हल्ल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे। पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 25 जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करत 4 ताब्यात घेण्यात आले आहे, तर दगडफेक करणाऱ्या उर्वरित लोकांना खडकपाडा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली। बुधवारी रात्रीच्या सुमारास एका आरोपीला पकडण्यासाठी मुंबईतील अंधेरीच्या MIDC पोलीस ठाण्याचे पथक कल्याणजवळ आणण्यात आले होते। पोलिसांनी इराणी वस्तीमधील फातिमा, गाझी जॉन, शहजादी, गुलाम, मोसम, जाफर, नुरी, सेरा आणि इतर 20 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत। पोलिसांनी पकडलेला संशयित गुन्हेगार ओनू लाला इराणी 20 वर्ष हे जमावाने केलेले दगडफेक आणि ओनूच्या नातेवाईकांनी त्यांची पोलीस पथकाच्या तावडीतून सुटका केल्याने पळून गेले। पोलिसांवर जमावाने केलेल्या या दगडफेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये जमावातील काही जण रेल्वे ट्रॅकखाली असलेले दगड उचलून पोलिसांवर फेकत असल्याचे दिसत आहे। त्याचवेळी जमावातील काही महिला या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही या व्हिडिओमधून दिसत आहे। या गंभीर प्रकारानंतर खडकपाडा पोलिसांकडून हत्येचा प्रयत्न, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला अशा विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे डीसीपी अतुल झेंडे यांनी सांगितले। तर उर्वरित आरोपींचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली। खडकपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी अंधेरी MIDC पोलीस ठाण्यातील हवालदार यशवंत पालवे यांनी तक्रार दाखल केली आहे। इराणी वस्तीमधील जमावाने पथकाच्या दिशेने दगडफेक करून दहशतीचे वातावरण निर्माण केले। पोलिसांना गंभीर दुखापती करून त्यांना त्यांच्या कर्तव्यापासून रोखले, तसेच दगडफेकीत रेल्वे तिकीट घर इतर मालमत्तेचे नुकसान केले म्हणून 20 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली दगडफेक करण्याचा शोध सुरू करण्यात आला आहे। आंबिवली इराणी वस्तीत अशा प्रकारच्या गंभीर घटना अनेकदा घडल्या आहेत, मात्र पोलिसांकडून कारवाई होत नाही, म्हणून त्यांचे मनोबल वाढत असल्याचे दिसत आहे। या प्रकरणानंतर आंबिवलीतील इराणी वस्ती आणि पोलिसांवर हल्ले होण्याचे असे प्रकार घडले आहेत। ते पाहता हे प्रकार कधीपर्यंत घडत राहणार? पोलीस प्रशासन आणखी किती वेळा यांचा मार खाणार? यांच्या मनामध्ये पोलीस आणि कायद्याबाबत धाक निर्माण होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही होणार आहे की नाही, यासारखे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। याकडे गांभीर्याने पोलीस प्रशासनाने पाहणे गरजेचे आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे जिल्ह्यातील तरुणांना बारामतीमध्ये मिळाला उद्योग मंत्र। शाश्वत नोकरी मिळण्याची कोणतीच खात्री नसली तरी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने इम्पॅक्ट अकॅडमी फॉर स्किल डेव्हलपमेंट ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे, हिरानंदानी लिजन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील तरुणांना बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात नेऊन बेकरी उत्पादने, लाडू, चिवडा, चकल्या, ढोकळा, बिर्याणी यांची प्रात्यक्षिकं शिकवून व्यवसायासाठी प्रेरित केलं। तरुणांनी
नोकरीच्या मागे न धावता उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे सल्ले दिले जातात. मात्र सल्ला न देता प्रत्यक्षात व्यवसाय उद्योग कृतीत उतरवला आहे. ठाणे जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भाग त्याचप्रमाणे ग्रामीण शहरी भागातील तरुणांना व्यवसाय करण्यासाठी रोटरी क्लब प्रवृत्त करत आहे. यासाठी बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रात युवकांना नेऊन नवनवीन उद्योगाचे धडे दिले असल्याची माहिती मुख्य होस्ट क्लब ठाणे हिरानंदानी लिजंडचे अध्यक्ष निलेश दहीफुले यांनी दिली. या प्रकल्पामध्ये सहभागी झालेल्या युवक युवतींना मिलेट्सचे महत्त्व आणि त्यांचे पोषण मूल्य आपल्या आरोग्यासाठी कसे लाभदायक आहे याची माहिती देण्यात आली. 3 दिवसीय शिबिरात बेकरी उत्पादने, लाडू, चिवडा, चकल्या, ढोकळ्यांचे प्रीमिक्स, डोसा, थालीपीठ यासारख्या विविध पदार्थांची माहिती आणि रेसिपी शिकवण्यात आल्या. याशिवाय बिर्याणी आणि खीरसुद्धा प्रात्यक्षिकाद्वारे दाखवण्यात आले असल्याचे इम्पॅक्ट अकॅडमी फॉर स्किल डेव्हलपमेंट संस्थापिका मनीषा कोंडस्कर यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र उन्नत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा AI उपयोग कसा करता येईल, त्याचबरोबर कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग, शेळीपालन, दुग्धजन्य उत्पादने तसेच फळे आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग कसे उभारायचे याबद्दल माहिती तरुणांना देण्यात आली. निलेश दहीफुले, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजंड. समाज कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांग सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा. समाज कल्याण विभागाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील 26 दिव्यांग शाळांमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 3 डिसेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2024 पर्यंत दिव्यांग दिन सप्ताह राबवण्यात येत आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे यांच्या मार्गदर्शनाने दिव्यांग दिन सप्ताह अंतर्गत 1750 विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम शाळा स्तरावर यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. दिव्यांगांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने दिव्यांगांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. विविध क्रीडा स्पर्धा, रांगोळी, भरतकाम, चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नियोजनामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री इत्यादी कार्यक्रम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी राबवण्यात येत आहे. दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळांमध्ये पालक शिक्षक बैठक आयोजित करून पालकांना भविष्यात दिव्यांग मुले जन्माला येऊ नयेत या दृष्टीने दिव्यांगत्व प्रतिबंधनात्मक उपाय व मार्गदर्शन, दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समुपदेशन, दिव्यांग बालकांना समावेशित प्रशिक्षण, दिव्यांगांचे त्वरित निदान तसेच उपचार याबाबत मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत आहेत. जिल्हा स्तरावर दिव्यांग अधिकारी अधिनियम 2016 तसेच दिव्यांगांसाठी असणारे इतर कायदे व दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना व सवलतीबाबत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून दिव्यांग विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या मार्फत प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच दिव्यांग शाळांमध्ये दिव्यांग अधिकार अधिनियम 2016चे वाचन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत. शाळेत विविध आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब, रोटरी क्लब इत्यादी सारख्या सामाजिक संघटनांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मानपाडा, मनोरमा नगर व आझाद नगर येथील रहिवाशांसोबत झाली क्लस्टरबाबत सभा. मानपाडा, मनोरमा नगर व आझाद नगर येथील रहिवाशांसोबत नुकतीच क्लस्टरबाबत सभा संपन्न झाली. शहरातील बहुमजली इमारती व झोपडपट्ट्या इत्यादींचा एकत्रित विकास साध्य होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने समूह विकास योजना राबविणारी ठाणे महानगरपालिका ही राज्यातील पहिली नगरपालिका
महानगरपालिका आहे. महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून सर्व संबंधितांपर्यंत ही योजना पोहोचवावी यासाठी नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे. याच अंतर्गत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी क्लस्टर सेल कार्यालयात मानपाडा, मनोरमा नगर व आझाद नगर येथील नागरिकांना योजनेची संपूर्ण माहिती देऊन त्याबद्दल मार्गदर्शन केले. बैठकीस उपस्थित नागरिकांच्या तसेच एकता संघ गाव बचाव कृती समितीचे पदाधिकारी यांच्या मनातील शंकांचे निरासन करण्यात आले. योजनेच्या संकल्पनेबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच योजनेत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीस उपायुक्त डॉक्टर पद्मश्री बैनोडे, सहाय्यक आयुक्त श्री भालचंद्र घुगे, कार्यकारी अभियंता महेश रावळ, नगर रचनाकार किरण माळगावकर, उपअभियंता रमेश इनामदार आदी उपस्थित